वळूया पहिल्या बातमीकडे। स्टिंग ऑपरेशन संदर्भात बातमी समोर येते। झिरवाळांच्या खात्यातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन झालेलं आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। मंत्रालय लाच प्रकरणातील व्हिडिओ हा समोर आलाय। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाच प्रकरणी झिरवाळांच्या खात्यातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन झालंय का? मंत्रालय लाच प्रकरणातील व्हिडिओ समोर आलाय। राजू ढेरिंगे आणि पी रामदास लाच प्रकरणातील व्हिडिओ हा समोर आलाय। जय महाराष्ट्र मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाहीये। जय महाराष्ट्राच्या हाती हा व्हिडिओ लागला, मात्र जय महाराष्ट्र या व्हिडिओची पुष्टी करत नाहीये। राजू देरिंगे आणि पी रामदास यांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरण या प्रकरणी जोरदार चर्चा सुद्धा झाली आणि या प्रकरणाचा व्हिडिओ हा आता समोर आलाय। दरम्यान झिरवाळांच्या खात्यातील लाच प्रकरणामध्ये स्टिंग ऑपरेशन झाले का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, हा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हे स्टिंग ऑपरेशन आहे का अशी सुद्धा चर्चा जोरदार सुरू आहे। काय नेमकी माहिती आहे? नक्की जगदीश, खरं म्हणजे मंत्रालयीन क्लर्क नरहरी झिरवाळ यांचे राजू ढेरंगे यांच्या विरोधातला एक मोठा गौप्यस्फोट म्हणावा लागेल हा एक समोर आल्याचा पाहायला मिळतोय। खरं पाहायला गेलं तर त्यांना आता सध्या ACB कडनं न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, मात्र आज मंत्रालयातील एका तक्रारदाराकडनं स्टिंग ऑपरेशन केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की राजू ढेरंगे यांनी 50,000ची लाच ही उघडकीपणे त्यामध्ये मागितली आहे आणि त्याचा ऑडिओ सुद्धा त्यामध्ये समोर आल्याचं पाहिलं होतं। त्याचबरोबर दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांचे PA घाडी यांच्या विरोधात, रामदास घाडी यांच्या विरोधात सुद्धा आरोप जे ते होत होते, मात्र आता त्या व्हिडिओमध्ये त्यांचा सुद्धा उल्लेख त्यामध्ये दिसून येत आहे। घाडी असेल किंवा ढेरंगे यांच्या दोघांमधला संवाद एकंदरीत त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आल्याचं पाहायला मिळतोय। त्या व्हिडिओमध्ये ढेरंगे यांना थेट घाडी यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की 25,000 तर आत्ताचे तलाठी सुद्धा घेत नाही, या संपूर्ण गोष्टी ज्या ते थांबवा, फोना करणी बंद करा, अशा पद्धतीचं संपूर्ण वक्तव्य त्या ठिकाणी ढेरंगे यांना केल्याचं पाहिलं होतं। तर दुसरीकडे ढेरंगे यांचं सुद्धा वक्तव्य त्यामध्ये रेकॉर्ड झालं आहे। त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की 50,000 रुपये घेऊन या, तुमचं काम करून देतो, असं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। ते संपूर्ण वक्तव्य आता कुठेतरी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड झालेलं आहे। एका तक्रारदाराने हा संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी रेकॉर्ड केला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की तक्रारदाराने त्यांच्या खिशामधून फोन बाहेर काढला, मात्र त्या ठिकाणी ऑडिओ सुद्धा त्यांचा व्हायरल झाला आहे आणि त्यामध्ये दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सुद्धा स्पष्टीकरण पत्रकार परिषद घेत दिलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राजू ढेरंगे त्याचबरोबर रामदास घाडी या दोघांचेही स्टिंग ऑपरेशन जे आहे ते समोर आलं आहे आणि मात्र जय, या प्रकरणी हे प्रकरण खूप दिवसांपूर्वी बाहेर आलेलं आहे आणि आता हा व्हिडिओ इतक्या दिवसानंतर समोर येतोय, यामागे नेमका कुणाचा हात आहे का, या संदर्भात काय चर्चा सुरू आहे? नक्कीच या संदर्भातलं तपास आता ACB कडनं सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र ज्या वेळी हा संपूर्ण प्रकार घडला, मंत्रालयामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला, मंत्रालयामध्ये जे कोणी अधिकारी होते त्या ठिकाणी त्यांच्याकडे कामासाठी गेले होते, त्यांच्या समोर हा संपूर्ण प्रकार घडला। मात्र त्यामधील एका व्यक्तीने जो आहे तो हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे। एकूणच हा संपूर्ण स्टिंग ऑपरेशन या प्रकरणाला म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने जनलोक जे आहे ते हे संपूर्ण त्या मंत्र्यांकडे जे कामासाठी जात असतात, मात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीचे क्लर्क किंवा मंत्र्यांच्या PN कडनं अशा प्रकारचा व्यवहार त्या ठिकाणी सर्वसामान्यांसोबत केला जातो आहे आणि हा संपूर्ण घटनेचा प्रकार आता एकंदरीत एका व्हिडिओमध्ये बाहेर आला आहे आणि तो संपूर्ण व्हिडिओ स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कैद झाला आहे आणि या दोघांचा संवाद जो आहे तो स्पष्टमध्ये दिसून येत आहे। 50,000 रुपये घेऊन या, मी तुमचं काम करून देतो, असं स्पष्टीकरण त्या ठिकाणी ढेरंगेने दिलेलं आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओमध्ये आलं। त्यामुळे आता या संदर्भात ACB नेमकी पुढे काय कारवाई करते? ढेरंगे तर अटकेमध्येच आहे, ढेरंगे या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, मात्र दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांचे PA रामदास घाडी यांच्यावरती आता ACB नेमकी काय कारवाई करेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले राहा।